शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना 6,000 रुपये या दोन्ही गोष्टी अजून सरकारने केलेल्या नाहीये. लाडकी बहीण योजनामुळे या गोष्टी होतात का? त्याचा काही ओझं आहे? बिलकुल नाही, मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं. कारण आता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहे. म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये. जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही. सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, प्रत्यक्षात लूट चालू आहे. आणि मग त्याचं पहिलं आंदोलन होतं. आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार. या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार. ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही. त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू. जेथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, यांनी जे वचन दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं GST जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSP मध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाही आहे. म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही. त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे. आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत. पण आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू. 2100 केलेच नाही. आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही. पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतं, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही. मग दिव्यांगाचे का रुकतं? आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं? संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही. रोजगार हमी योजनेचे पैसे 8 महिने झाले, 8 महिने. तो 24 तास ते काही योजनेचे नाही आहे, मेहनतीचे पैसे आहे. ज्यानं मजुरीवर काम केलं आणि 8-8 तास काम केलं त्यांना 4-4, 8-8 महिने पैसे भेटत नाही मजुरांना. कसे जगणार आहे? लक्ष नाही. एकतर मीडियाचं लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही, राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही. ज्यानं हल्ला केला त्याच्या मागं असन त्यांच्या बुडासहित, म्हणजे मी तर म्हणतो कोणता प्रांत, देश काही असन तर ते उकळून फेका. पण मुळात तुमची चूक होती का नाही? तुमच्या एका चुकीमुळं जिथे 2-2, 3-3 हजार पर्यटक होते तिथे तुमचा एकही शिपाई का नव्हता? तुम्हाला खुफिया एजन्सीने ही माहिती दिली होती का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं, आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले? त्या संबंधित तुम्ही काय गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारलेली पाहिजे. त्यांनी नाही किमान राजीनामा 2 दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचं खातं इथं चुकलंय, अमित शहाचं खातं चुकलं, त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये झटकले नाही. हे दुःख आहे. कदाचित 2-3 जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता, वाचले असते आमचे भारतीय, पण त्याच्यावर चर्चाच नाही आहे. मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय किंवा पाकिस्तानात असेल, या सगळ्या संदर्भात दोनही देशांना अतिशय त्यांच्याबद्दल रोष आणि द्वेष असण्याचं काही कारण नाही आहे. त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे. त्यांचे काही दोषी नाही आहे. जे काही दोषी आहे, जर आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे मग ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे. त्यांचं सगळी व्यवस्था करणं गरजेचं आहे. मी आता पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतोय का दिव्यांग मंत्रालय झालं. आम्ही ही प्रतिमा सुधारू, कधी वाईट वाटतं, पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फुल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे.
तेवढं निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं, पण फुल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जातात. पण तुमचे कार्यकर्ते बोलत होते तुम्ही जाऊ नका, तरी तुम्ही त्या ठिकाणी गेलात. आता तुम्ही- माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते कार्यकर्ते, पण मला सीएम साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांना आणि यांनी फोन केला का तुझं दिव्यांग मंत्रालय तयार राहील, पण जान दो फिर होने दो जो भी होने वाला है. पण आज भेटलं ना दिव्यांग मंत्रालय, जगातलं पहिलं मंत्रालय भेटलं, त्याचा आनंद आहे. बदला आम्ही इथं सुधारणा करू, आम्ही त्याग करू, बलिदान देऊ, श्रम करू, मेहनत करू, ते सगळी पुसून टाकू बदला आम्ही. पण दिव्यांग मंत्रालय भेटलं याचा आनंद आहे. असं तुम्ही पेहलगाम बद्दल असं देखील म्हणतात, म्हणजे आता भाषणामध्ये भारतात असा कुठे भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, जे म्हणजे तुम्ही मुसलमान. मी त्याबद्दल नाही बोलत आहे, मी काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही. देशात जे वातावरण होत आहे, जसं आता कधी मराठीचा मुद्दा येतं, कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येतं, कधी अफजल खानाची औरंगजेबाची कबर येतं, कधी वाघ्या कुत्रा येतं. मग आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला? माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे, अजूनही घर भेटलं नाही. एकट्या गोदरेजला जर 3,000 एकर दिली जातं ते का तुम्हाला समजत नाही? इथं पाय पसरायला जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही 3,000 एकर जमीन या मुंबईतली दिली. 6 जणेजवळ 6,000 एकर जमीन आहे, त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायला तयार नाही. हे दुःखाची गोष्ट नाही, ह्या वेदना नाहीये. अरे आम्ही बुलडोजरनं त्यांची घरं पाडा, अधिक पाडा, बुलडोजर त्या घरात त्यांना दफन करा, पण 3.5 लाख शेतकरी मेले, त्याची कबर खोदावं लागली. आम्ही कोणाचे घरं पाडायचे? आम्ही कोणाचे घरं पाडायचे? नाही, आता काही संबंधच नाही. आता आमची युती जनतेसोबत, प्रश्नासोबत आहे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.